जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या शालिनीताई विखे आणि उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या राजर्षी घुले विराजमान झाल्यात। दरम्यान शालिनीताई विखे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद तिसऱ्यांदा भूषवणार आहेत। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या शालिनीताई विखे पाटील तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजर्षी घुले यांची निवड झाली आहे। अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या शालिनीताई विखे आणि भाजपचे सदाशिव पाचपुते तर उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजर्षी घुले आणि क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे बाबासाहेब शेळके यांच्यामध्ये लढत झाली आहे। त्यामध्ये विखे यांना 52 मते तर घुले यांना 51 मते मिळून ते विजयी झाल्यात। तर त्यांच्या विरोधामध्ये पाचपुते यांना 19 तर शेळके यांना 20 मते मिळाली आहेत। सौ विखे या जिल्हा परिषदेच्या 22व्या अध्यक्ष आणि 4थ्या महिला अध्यक्ष म्हणून तिसऱ्यांदा निवडून आल्यात। या निवडीने एकाच घरामध्ये पती पत्नीला 2 स्वतंत्र लाल दिव्याच्या गाड्या मिळाल्यात। विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या त्या पत्नी आहेत। माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे यांच्यामध्ये अध्यक्ष पदावरून खूप ओढाताण झाली आहे। अखेर थोरात गटाला 2 समित्या देऊन तडजोड झाली आहे। त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आबाधित राहिली आहे। जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सदस्यांच्या बैठकीमध्ये मतदान होऊन ही निवड प्रक्रिया पार पडली आहे। अध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे आणि उपाध्यक्ष म्हणून सौ राजर्षी घुले यांची निवड झालेली आहे। आणि ही निवड करताना निश्चितच भारतीय राष्ट्रीय पक्षाच्या श्रीमती सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब, आपल्या जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आपले निवडणूक आमचे निरीक्षक माननीय माणिकराव जगताप साहेब, माननीय जयंत ससानी साहेब, माननीय बाळासाहेब थोरात साहेब, सुधीरजी तांबे, संपूर्ण आमचे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माननीय पवार साहेब, तसेच मधुकर पिचड साहेब, चंद्रशेखर घुले साहेब, सर्व मान्यवर यांनी जे आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे निश्चितच आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। नगर जिल्ह्याची जी परंपरा आहे, कारण नगर जिल्हा हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा जिल्हा आहे आणि विस्ताराने आणि लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा असल्यामुळे मागे 2007 ते 12 या काळामध्ये मला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होण्याचा मान मिळाला होता आणि गट तर विसरून संपूर्ण जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम कसं करता येईल, चांगली विचारधारा लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल ह्या दृष्टीने निश्चितच आम्हाला मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि आमच्याकडनं ते कामं झालेलं आहे। इथून पुढच्याही काळामध्ये पक्षाचं गटतटाचं राजकारण न करता ज्या शासनाच्या योजना आहेत आणि पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांचं जे स्वप्न आहे की गरीब दुबळ्यांचे जे कामं असतील, गरिबांपर्यंत जाऊन ज्या शासनाच्या योजना असतील त्या आपल्याला पोहोच करण्याचं आहे। निश्चितच मी आणि उपाध्यक्ष सौ राजर्षीताई आम्ही हे विकासाची कामं महिला म्हणून जे काही करता येतील निश्चितच आम्ही मन लावून ते कामं करणार आहोत आणि विकासाची गंगा नगर जिल्ह्याची अशीच जी परंपरा आमच्या ज्येष्ठांनी आम्हाला दाखवलेली आहे ही परंपरा इथून पुढच्याही काळामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने चालू अशी मला आशा आहे। आणि निश्चितच हे आमचे जिल्हा परिषद सदस्य जे काही 71 सदस्यांनी मतदान केलेलं आहे आणि ह्या मतदानांनी जे काही आमच्याकडनं अपेक्षा केल्या आहे, जनतेने जे अपेक्षा केलेल्या आहे ह्या अपेक्षा जास्तीत जास्त पूर्ण करण्याचं आम्ही काम करणार आहोत। आरोग्य असेल, शिक्षण असेल, पाण्याचे प्रश्न असतील, संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे जे कामं करता येतील ते कामं आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत। निधीची कमतरता पडली तर निश्चितच मंत्रालयामध्ये जाऊन CMला असतील, बाकीचे मंत्री असतील यांचं सुद्धा सहकार्य आम्ही घेणार आहोत आणि हा निधी आणि विकासाची कामं करण्याची जी काही परंपरा आपल्या जिल्ह्यामध्ये आहे निश्चितच ही पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। स्वराज खोबरे, C24 तास, अहमदनगर।